नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर राबवण्यात आलेली 100% अनुदानावर बी बियाण्याची योजना खोटी, कारण शेतकऱ्यांना मिळाले सडलेलं बियाणं। तर कोल्हापूर तालुक्यात हे प्रकरण झालेलं आहे मित्रांनो। महाडीबीटी पोर्टल मार्फत ज्या शेतकऱ्यांना भुईमुंग बियाण्यासाठी नाव आलं होतं त्यांना SMS आला होता की तुम्ही भुईमुंग बियाण्यासाठी सिलेक्ट झालेले आहात, तुम्ही जवळच्या दुकानात जाऊन तुमचं भुईमुंगचं जे बियाणं असेल ते कलेक्ट करू शकतात। परंतु कोल्हापूर तालुक्यात ही जी गोष्ट आहे ती अत्यंत चुकीची घडलेली आहे। शेतकऱ्यांना भुईमुंगचं बियाणं देण्यात आलेलं, परंतु जेव्हा शेतकऱ्यांनी ते पोते उघडून बघितलं तर काय हे संपूर्ण प्रकरणाने जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून। जरी चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपण अशाच राज्यातील महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी आणत असतो। शेतकरी मित्रांनो, काही दिवसा पहिले राज्य सरकारने महाडीबीटी पोर्टलवर 100% अनुदानावर बी बियाण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही सुरू केली होती। त्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत अर्ज सुद्धा केले होते। बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आपल्या मोबाईल SMS द्वारे कळवण्यात आलं होतं की तुमचं जे नाव आहे तर ते यादीमध्ये आलेलं आहे, तुम्ही जवळच्या जे केंद्र असेल बियाणं वाटप त्या केंद्रावर जाऊन तुमचं बियाणं घेऊ शकतात। परंतु गेल्या 4-5 आठवड्यापासून शेतकऱ्यांना हे बियाणं मिळालेले नाही। पेरणीचे दिवस सुरू झालेले आणि पेरणीचे दिवस चाललेले देखील, परंतु जेव्हा कोल्हापूर तालुक्यात बियाणं वाटपासाठी सुरुवात झाली तर शेतकऱ्यांना तिथं डॉक्युमेंटसाठी हॅरेसमेंट करण्यात आलं आणि तेव्हा त्यांना जे बियाणं दिलं तर बियाणं सडलेलं बियाणं होतं। चला तर जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण। शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाकडून अनुदानावर मिळणारे भुईमुगाचे बियाणं ताब्यात घेताना कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांची शनिवारी चांगलीच घमछाम झाली। कागदपत्रांच्या तपासणीच्या घोळात 4 तास शेतकऱ्यांना तिथं बसावं लागलं। शेतकरी मित्रांनो, 7-12 अट उतारा, आधार कार्ड, फार्मर ID ही कागदपत्रे व ज्यांच्या उतार्यावर सामायिक नावे आहेत त्यांचे संमतीपत्र तिकीट लावून द्यावे लागत होते। त्यातच ज्यांना निवड झाल्याचा संदेश आला होता त्याचे नाव निवडित यादीत नसल्याने समोर येत आहे। मित्रांनो बघा मित्रांनो, जेव्हा राज्य सरकारने आपला महाडीबीटी पोर्टल लॉन्च केला होता तर महाडीबीटी पोर्टल लॉन्च करण्यामागचा उद्देश होता की शेतकऱ्यांना जेवढ्याही शेतीविषयक योजना असतील तर त्या एका प्लॅटफॉर्म मध्ये उपलब्ध करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त डॉक्युमेंटेशनसाठी हॅरेसमेंट झाली नाही पाहिजे यासाठी राज्य सरकारने महाडीबीटी पोर्टल लॉन्च केला होता। परंतु जेव्हा या भुईमुंगच्या बिवाराची किंवा भुईमुंगच्या याची वाटप करण्यात आली तर तेव्हा मात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त डॉक्युमेंटेशनसाठी कशा पद्धतीने हॅरेसमेंट करण्यात आलं तर हे इथं दिसून आलेलं आहे। मित्रांनो, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांची वादावाद झाली। विशेष म्हणजे अनेकांनी शेंगांचे पोते उघडून बघितलं तर बियाणे निकृष्ट असल्याचे समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांनी थेट तक्रार करून असे बियाणे आमच्या माती कशासाठी मारतात, पेरणीचा घात संपत चाललेली आहे, बियाणे वेळेत मिळत नाहीत, यातून कृषी विभागाला काय साध्य करायचे आहे असा सवाल शेतकऱ्यांनी तिथं उपस्थित केला। मित्रांनो, 24 टन बियाणाची उपलब्धता कृषी विभागाने इथं केली होती। हातकणंगले तालुक्यातील 490 हेक्टरीसाठी 49 टन भुईमुगाचे बियाणं वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे। त्यासाठी 653 शेतकऱ्यांची निवड केली होती। प्रत्यक्षात मात्र 24 टनच बियाणे उपलब्ध झाले होते। पेडगाव येथील केंद्रावर 445 शेतकऱ्यांसाठी 8 टन व हुपरी येथील केंद्रावर 16 टन बियाणे उपलब्ध होते। दिवसभर रांगेत उभा राहून बियाण्याची पोती ताब्यात घेतली, उघडून बघितले तर निकृष्ट बियाणे असल्याचे दिसून आले। पोकळ किडक्या शेंगा, त्यातील बी तर एकदम लहान होते। याची तक्रार अधिकाऱ्यांकडे केली, यावेळी तक्रार अर्ज द्या असे सांगितलं। मुळातच बियाणे उशिरा आले। बियाण्याच्या वाटपाचा शनिवार पहिला दिवस होता, त्यामुळे गर्दी झाली। बियाण्याचे वाटप व्यवस्थित होण्यासाठी कागदपत्रांची तपासणी महत्त्वाची होती, त्यामुळे वेळ लागत होता। सर्व निवड झालेल्या शेतकऱ्यांना वाटप करून तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल असं यावेळी जे कृषी अधिकारी असतील तर त्या कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले। बघा, कोल्हापूर तालुक्यात ही बाब घडलेली। भुईमुगासाठी ज्या शेतकऱ्यांचं नाव आले होतं तर ते 3-4 आठवड्यापासून वाट पाहत होते की कधी आमचं जे बियाणं आहे तर ते आमच्यापर्यंत पोहोचेल, कारण पेरणीचे दिवस सुरू झालेले, पेरणीचे दिवस चाललेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा खरोखरच कितपर्यंत लाभ झालेला आहे हे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळणारच। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करा। अशाच महत्त्वपूर्ण राज्यातील अपडेटसाठी आमच्यासोबत जोडून राहा, त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, खरीप हंगामात कृषी विभागाने प्रात्यक्षिक व प्रमाणित असे सोयाबीन व भुईमुगाच्या बियाणाचे वाटप करण्याचे धोरण जाहीर केले। त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा मागवले, याची मुदत 4 वेळा वाढवली। या पद्धतीचा शेतकऱ्यांना प्रचंड त्रास झाला होता।
नोंदणीही होऊन निवड व प्रतीक्षा यादीत नाव येण्यास 2 आठवडे वाट पाहावी लागली। त्यानंतर सोयाबीनचे वाटप सुरू झाले, परंतु भुईमुग बियाण्याचे मात्र 3 आठवडे वाटपही रखडली। त्यानंतर एकीकडे वाट पाहत बसण्याची वेळ आणि दुसरीकडे पेरणीस विलंब होत असल्याची हुरूर यामुळे शेतकऱ्यांना मोठा संभ्रमात कृषी विभागाने पाडलं। अखेर हातकंगणे तालुक्यातील पेटणगाव या हुपरी येथून भुईमुगच्या बियाणाचे वाटप शनिवारपासून सुरू झाले। या केंद्रावर संबंधित बियाणे कंपनीचे प्रतिनिधी व कृषी विभागाचे अधिकारी वाटप प्रक्रियेत सहभागी होते। पेठ, वडगाव व हातकंगणे मंडळ विभागातील 42 गावातील शेतकरी बियाणं नेण्यासाठी आले होते मित्रांनो। त्यात खराब बियाणे मिळाल्याने शेतकऱ्यांची चेष्टा चालवायला का असाच सूर व्यक्त झाला। एकूण कृषी विभागाच्या गड्यात कारभाराचा संताप व्यक्त होत होता।